सो हाय एवरीवन, वेलकम टू दी इंजिनिअरिंग ॲडमिशन सिरीज. सो गेस फायनली सीड्सने आपलं ओव्हरऑल कॅपराऊंडचे शेड्यूल हे आता रिलीज केलेलं आहे. म्हणजेच काय की तुमचा कॅपराऊंड 1 कधी कंडक्ट होणार आहे, कॅपराऊंड 2 कधी होणार आहे, कॅपराऊंड 3 आणि कॅपराऊंड 4 हे चारही कॅपराऊंड कुठल्या डेट्सला कंडक्ट होणार आहेत, तुम्हाला कधी समजणार आहे की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म कधी फिलअप करायचा आहे, हे सगळ्याचे डेट्स आता ऑफिशियली आपल्याला शेड्यूलमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. काय ते डेट्स आहेत तर तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले सीड्सनी ही आज एक नोटीस डिक्लेअर केली आहे. 16 जुलैला ही नोटीस आली आहे, म्हणजे आजच ही नोटीस डिक्लेअर झाली आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. इंजिनिअरिंगसाठी ही व्हिडिओ आहे, इंजिनिअरिंगसाठी हे शेड्यूल आहे. फार्मसीसाठी अजून काही पण शेड्यूल वगैरे रिलीज नाही झालं आहे. सगळ्यात पहिली स्टेप जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे आपली ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही आपली ऑलरेडी सुरू झाली होती. 2 जुलैलाच ही फॉर्म फिलिंग सुरू झाली होती. त्याची लास्ट डेट होती 16 जुलैला. बट सीड्सनी हे डेट्स एक्सटेंड केले आणि 19 जुलैपर्यंत हे डेट्स एक्सटेंड केलेले आहेत. अँड वन मोर इम्पॉर्टंट थिंग, ह्या इकडे कुठलाही स्टार मार्क वगैरे दिलेला नाही आहे किंवा डॉलरचा मार्क नाही दिला आहे. म्हणजे 19 जुलै इज गोइंग टू बी अ फायनल डेट्स फॉर युअर ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. 19 जुलैपर्यंतच तुमची फॉर्म फिलिंग सुरू असतील. त्याच्यानंतर हे परमनंटली फॉर्म क्लोज होणार आहेत. सो जर तुमच्या काही डॉक्युमेंटचे रिलेटेड काही पण इश्यूजमुळे तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर ही डेट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन नाही करू शकणार. त्याच्यानंतर आहे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपलं 20 जुलैपर्यंत सुरू असणार आहे. 20 जुलैपर्यंतच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता. आता हे तुम्हाला इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी 19 जुलैला डिक्लेअर होणार होती ती आता 22 जुलैला डिक्लेअर होणार आहे. बिकॉज ऑफ एक्सटेन्शन तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगचे डेट्स एक्सटेंड झाल्यामुळे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पण 22 जुलैला रिलीज होणार आहे. मग त्याच्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस कधी सबमिट करू शकता, म्हणजे जर तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही पण प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही 23 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत ह्या टाईम पिरियडपर्यंत तुम्ही तुमचे ग्रीव्हन्सेस रेज करू शकता आणि जे पण तुमचे मिस्टेक्स झाले असतील प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये हे तुम्ही करेक्ट करून घेऊ शकता. मग त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार. फायनल मेरिट लिस्ट ही तुमची येणार आहे 27 जुलैला. 27 जुलैला तुम्हाला समजतील की तुमचे फायनल रँक्स किती आहेत. हे फायनल असतील, मग त्याच्यानंतर काही पण चेंजेस होणार नाही. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर 6 नंबरची स्टेप येते ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स बघायला मिळतं फॉर कॅपराऊंड 1. हे पण तुम्हाला सीट मॅट्रिक्स 27 जुलैला बघायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं असेल की कॅपराऊंड्समध्ये कुठले कॉलेजेस पार्टिसिपेट करत आहेत, कुठल्या कॉलेजेसची कुठली युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यानंतर किती कॅटेगरी सीट्स आहेत, कुठलं कॉलेज ऑटोनॉमस झालं आहे, कुठलं कॉलेज कॅपराऊंडच्या बाहेर झालं आहे, हे सगळे आपल्याला PDF एक आपल्याला सीट मॅट्रिक्स बघायला मिळते. बट एक मात्र आहे की सीड सेल ही सीट मॅट्रिक्स आहे ना एकदम रात्री 12 वाजता, म्हणजे इवन 27 जुलै ते डेट दिली असेल बट मे बी ते 28 जुलैला एकदम रात्री ही डिक्लेअर करू शकतात. सो त्याच्यामुळे हे सीट मॅट्रिक्स थोडं डिले होतं, तर हे आपल्याला थोडं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल. अँड त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ते आहे आपलं कॅपराऊंड 1. आता ह्याच्यानंतर लगेच आपली सीट मॅट्रिक्स, फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपले कॅपराऊंड 1ची प्रोसेस सुरू होणार आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. कॅपराऊंड 1चा ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. म्हणजेच काय की तुम्हाला पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, हे सगळे तुम्हाला ऑप्शन तुम्हाला इथे भरावे लागतील. आणि हा तुमचा ऑप्शन फॉर्म 28 जुलैपासून ते 30 जुलैपर्यंत हे 3 दिवस ओपन असणार आहेत. दरवर्षी 3 दिवसच ओपन असतो. ह्याच्यामध्ये काही पण तुम्हाला एक्सटेन्शन वगैरे नाही दिलं जाणार. मग त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराऊंड 1, म्हणजे कॅपराऊंड 1चा तुम्ही जो पण ऑप्शन फॉर्म भरलात त्याच्यामधनं कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, कुठल्या तरी एकाच कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागतो, मग कुठल्या कॉलेजमध्ये लागला आहे, मग ते कॉलेज तुम्हाला समजणार आहे 2 ऑगस्टला. म्हणजे 2 ऑगस्टला तुम्हाला समजेल की तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे. मग त्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन्स असतील की जी पण तुम्हाला कॅपराऊंड 1मध्ये सीट मिळाली आहे ही तुम्हाला घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. मग हे ऑप्शन्स तुम्हाला 3 ऑगस्टपासून ते 5 ऑगस्टपर्यंत देण्यात येतील. म्हणजे अगेन इकडे पण तुम्हाला 3 दिवस दिलेले असतील. 3, 4, 5 हे 3 दिवस तुम्हाला दिलेले असतील. ह्या 3 दिवसांमध्येच तुम्हाला हे सगळं डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कुठल्या म्हणजे जे पण कॉलेज मिळाले हे तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. घ्यायचं असेल तर तुम्हाला सेल्फ रिज करावं लागतं. तिकडे तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते. अँड तिकडे तुम्हाला सेल्फ रिज केल्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. ठीक आहे, ही सगळी प्रोसेस असणार आहे. ती 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टपर्यंत तुम्हाला करावी लागेल. आणि सायमल्टेनियस प्रोसेस असते
की लगेच जसं तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल 2 तारखेला, लगेच 3 तारखेला तुम्हाला ऑप्शन मिळेल की जे पण कॉलेज तुम्हाला मिळालं आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे आहेत. जर तुम्हाला नॉट फ्रीज करायचं असेल, जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये जायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करू शकता आणि कॅपराउंड 2 मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता ह्याच्यामध्ये नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज नाही आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही कॉलेजमध्ये व्हिजिट करायची गरज नाही आहे. ऑनलाईनच तुम्ही नॉट फ्रीज ही प्रोसेस करू शकता. आता एकदा तुम्ही नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता. मग तुमची कॅपराउंड 2 ची प्रोव्हिजनल वॅकंट सीट्स, म्हणजे कॅपराउंड 1 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत हे तुम्हाला समजणार आहे 6 ऑगस्टला. 6 ऑगस्टला तुम्हाला समजेल की कुठल्या कॉलेजमध्ये कॅपराउंड 1 नंतर किती सीट वॅकंट आहेत. मग त्याच्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅपराउंड 2, म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठले कॉलेजेस ॲड करायचे आहेत, तुम्हाला कॅपराउंड 1 चीच लिस्ट कॅपराउंड 2 मध्ये कंटिन्यू करायची का, की तुम्हाला कॅपराउंड 2 साठी एक नवीन लिस्ट तुम्हाला बनवायची आहे, हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये मिळतील. आणि ही तुमची कॅपराउंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत ओपन असेल. अगेन इथे पण तुम्हाला 3 दिवस दिलेले असतील. मग त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड 2. प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजेच काय की कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे हे तुम्हाला 12 ऑगस्टला तुम्हाला बघायला मिळेल. मग त्याच्यानंतर परत लगेच तुम्हाला 13 ऑगस्टपासून तुम्हाला ऑप्शन्स मिळतील की जे पण कॉलेज मिळाले आहे त्या कॉलेजची सीट तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता, तिकडे जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता. जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकता. ही डेट तुम्हाला 13 ऑगस्टपासून ते 17 ऑगस्टपर्यंत ह्या टाईम पिरियडपर्यंत तुम्ही ही प्रोसेस करू शकता की कॅपराउंड 2 मध्ये जे पण कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. सेल्फ फ्रीज करायचं असेल तर परत त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागणार. जर नॉट फ्रीज करत असेल तर नॉट फ्रीज करू शकता. नॉट फ्रीज केल्यानंतर तुम्ही कॅपराउंड 3 साठी पार्टिसिपेट व्हाल. बघा प्रोसेस सेम आहे, बट इथे काही स्ट्रॅटेजी डिफरन्स येतो. म्हणजे जसं की कॅपराउंड 1 मध्ये कुठलंही पहिल्या नंबरचं कॉलेज, पहिल्या प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं ते कॉलेज ऑटो फ्रीज होईल, मग तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये नाही जाऊ शकणार. बट कॅपराउंड 2 मध्ये जर पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी, ठीक आहे, पहिल्या 3 प्रेफरन्सेसपैकी तुम्हाला कुठलंही कॉलेज मिळालं मग ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होईल. इकडे पण तुम्हाला मेन्शन करून दिलेलं आहे. राऊंड 2 मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्सपैकी कॉलेज मिळालं तर हे कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार. तर त्याच्यामुळे हे स्ट्रॅटेजी तुम्ही लक्षात घ्या, त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रिपेअर करावी लागणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कॅपराउंड 3 साठी जी पण मुलं एलिजिबल आहेत, जी पण मुलांनी नॉट फ्रीज केलेलं आहे तर ती मुलं कॅपराउंड 3 मध्ये जातील. मग त्याच्यासाठी पहिले तुमची वॅकंट सीट लिस्ट येईल, ही तुम्हाला 18 ऑगस्टला बघायला मिळेल. मग त्याच्यानंतर तुम्हाला परत कॅपराउंड 3चा ऑप्शन फॉर्म तुम्हाला सबमिट करायला मिळेल. मग अगेन हा ऑप्शन फॉर्म 19 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत ओपन असेल. ह्याच्यामध्ये पण पाहिजे ते तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये. जर तुम्हाला आधीच्याच राऊंडची लिस्ट कॅपराउंड 3 मध्ये कंटिन्यू करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट, म्हणजे कॅपराउंड 3 मध्ये कुठला कॉलेज मिळालं आहे हे तुम्हाला 24 ऑगस्टपर्यंत बघायला मिळेल. बघा ह्या कॅपराउंडमध्ये खूप टाईम जाणार आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे की खूप टाईम ह्या कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. तर त्याच्यामुळे पेशन्स ठेवा आणि तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. ओके, आणि मी तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईड करत असणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. आता एकदा तुम्हाला समजलं की कॅपराउंड 3 मध्ये तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे मग ती सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागणार. अगेन इथे पण तुम्हाला सेल्फ फ्रीज नॉट फ्रीजचं ऑप्शन बघायला मिळेल. बट ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कॅपराउंड 3 मध्ये पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कुठलंही कॉलेज मिळालं मग ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जाईल, ऑटोमॅटिकली लॉक होणार. एकदा तुमचं ऑटोमॅटिकली लॉक झालं मग त्याच्यानंतर त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. हे कधी घ्यावं लागेल, जर तुम्हाला पहिल्या 6 प्रेफरन्सेसपैकी कॉलेज मिळालं तर. जर तुम्हाला 7व्या प्रेफरन्सचं 8व्या प्रेफरन्सचं कॉलेज मिळालं मग तुमच्याकडेच ऑप्शन असेल की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. अगेन ही पण प्रोसेस तुम्हाला 25 ऑगस्टपासून ते 27 ऑगस्टपर्यंत करायला मिळेल. मग अगेन जर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स तिकडे सबमिट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजची फीज वगैरे आहे ही तुम्हाला पे करायची आहे. आणि अगेन ही पण प्रोसेस 25 ऑगस्टपासून ते 27 ऑगस्टपर्यंत असणार आहे. मग त्याच्यानंतर सुरू होतो आपलं लास्ट कॅपराउंड. मग लास्ट कॅपराउंड म्हणजेच काय, कॅपराउंड 4. अगेन ह्याची पण तुमची प्रोव्हिजनल वॅकंट सीट लिस्ट येणार की आधीच्या कॅपराउंड नंतर, म्हणजे कॅपराउंड 1, 2, 3 नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत हे सगळं तुम्हाला वॅकंट सीट लिस्टमध्ये समजणार. ते 28 ऑगस्टला येणार. मग अगेन तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला येणार कॅपराउंड 4चा, आणि हा ऑप्शन फॉर्म तुम्ही 29 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत भरू शकता.
मग ह्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल की कॅपराऊंड 4मध्ये कुठले कॉलेजेस तुम्हाला मिळालं आहे. मग हे तुम्हाला 3 सप्टेंबरला, लिटरली आता सप्टेंबर सुरू होणार, मग 3 सप्टेंबरला तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळेल की कॅपराऊंड 4मध्ये तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे. मग त्याच्यानंतर इथे तुम्हाला ते कॉलेज मिळाल्यानंतर आता कॅपराऊंड 4 नंतर कुठलेही ऑफिशियल कॅपराऊंड 5 नावाची गोष्ट नसते. मग त्याच्यामुळे जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराऊंड 4पर्यंत मिळेल ते कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागेल, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन वगैरे कन्फर्म करावं लागेल. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग दादा हे अकॅप राऊंडचं काय, मग त्याचं पण शेड्यूल तुम्हाला पुढे दिलं आहे. बट एक तुम्ही लक्षात घ्या की 4 सप्टेंबरपासून ते 7 सप्टेंबरपर्यंतच तुम्ही हे ॲडमिशन कन्फर्म करू शकता कॅपराऊंड 4च्या रिझल्टनंतर. मग त्याच्यानंतर एकदा तुमचं 7 सप्टेंबरपर्यंत सगळी प्रोसेस झाली, मग तुमचा सुरू होणार हे आहे तर इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. आता इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म त्याच्यानंतर नाही तर थोडं आधीच ह्या इकडे सुरू होणार. तुम्ही ते बघू शकता, ऑनलाईन सबमिशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स, ILS ॲडमिशन्स. तर ह्याचे ऑप्शन फॉर्म तुमचे 3 ऑगस्टला सुरू होणार ते 7 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे 1 महिनाभर हा तुम्हाला टाईम पिरियड दिलेला आहे. तुमच्या सीईड सेलच्या लॉग इनमध्ये जिथे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस वगैरे बघता ना, तिकडेच तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इन्स्टिट्यूट लेवल ऑप्शन फॉर्म. तो फॉर्म तुम्ही भरू शकता ह्या टाईम पिरियडमध्ये. आता लगेच त्याची ॲडमिशन प्रोसेस नाही सुरू होणार. हे इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन प्रोसेस कॅपराऊंड 4 नंतर सुरू होणार आहे, बट त्याचे ऑप्शन फॉर्म फिलिंग आधीपासूनच सुरू झालेली आहे. मग त्याच्यानंतर ट्रान्सफर ऑफ इन्स्टिट्यूट वाईज कॅन्डिडेट लिस्ट टू रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजे जी पण मुलं सीईडी सेलच्या वेबसाईटवरनं ILS राऊंडसाठी अप्लाय करतील पर्टिक्युलर कॉलेजेससाठी, मग त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटचा जो डाटा आहे हा सीईडी सेल कॉलेजेसला ट्रान्सफर करेल 8 सप्टेंबरला. एकदा सगळं झालं मग त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोटा अँड वॅकंट सीट्स आफ्टर कॅप इफ एनी, म्हणजे जर कुठलं काही वॅकंट सीट वगैरे असेल तर ह्या इथे इन्स्टिट्यूट लेवल ह्या इकडे होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्येच तुम्ही कन्सिडर करू शकता की अकॅप राऊंडची पण प्रोसेस होणार. म्हणजे कॅपराऊंड 4 झाल्यानंतर एकदा ॲडमिशन्स वगैरे झाल्यानंतर कॉलेजेस त्यांच्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती पण एक डिस्प्ले करतात की अकॅप राऊंड आमचा ह्या तारखेला सुरू होणार आहे, ह्या तारखेला आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे, तिकडे तुम्हाला सगळे ऑफलाईन प्रोसेससाठी तुम्हाला करावं लागेल. अकॅप राऊंडची प्रोसेस ऑन दी स्पॉट करावी लागते, म्हणजे इथे ऑनलाईन लगेच प्रोसेस नाही होत, तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागतं स्पॉट राऊंडसाठी. ठीक आहे, मग ही सगळी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची प्रोसेस होणार आहे 8 सप्टेंबरपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत. लास्ट डेट ऑफ ॲडमिशन कॅन्सलेशन अँड फुल फीज रिफंड. आता जर कोणी असा मुलगा असेल की ज्यांनी कॅपराऊंड 4पर्यंत त्यांनी पार्टिसिपेट केलं आणि कॅपराऊंड 4मध्ये त्यांनी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलं, त्या कॉलेजमध्ये त्यांनी फीज वगैरे भरली, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट केले कॅपराऊंडमधनं, बट त्यांनी सायमल्टेनियसली स्पॉट राऊंडसाठी अप्लाय केलं अँड लकीली त्याला स्पॉट राऊंडमध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला. मग त्या कॅन्डिडेटला त्या कॉलेजमध्ये ऑफकोर्स डॉक्युमेंट आणि फीज वगैरे भरावी लागेल. मग त्यांना प्रश्न पडेल की मग मी कॅपराऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्याचं काय. मग त्याच्यासाठी पण सीईडीसीने सांगितलं आहे की तुम्ही जर कॅपराऊंडमधल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल आणि ते जर ॲडमिशन तुम्हाला कॅन्सल करायचं असेल अँड दुसऱ्या एखाद्या स्पॉट राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, मग त्यासाठी तुम्ही ते ॲडमिशन कॅन्सल करू शकता आणि ह्याची तुम्हाला पूर्ण फीज वगैरे रिफंड मिळणार आहे ॲज पर दी रूल. इथे रूल पण दिलेला आहे जो इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये प्रेझेंट आहे. आणि हे ॲडमिशन कॅन्सलेशन तुम्ही 13 सप्टेंबरपर्यंत करू शकता. 13 सप्टेंबरपर्यंत कॅपराऊंडमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमधनं तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करून स्पॉट राऊंडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन सिक्युअर करू शकता. ठीक आहे, आणि ही सगळी प्रोसेस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, बट मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. डोंट वरी, A to Z सगळी प्रोसेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती इंट्रोड्यूस करून देणार आहे. सो टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. अँड ह्याच्यामध्ये सगळे कट ऑफ डेट्स वगैरे हे तुम्हाला 15 सप्टेंबरला बघायला मिळतील. अगेन लास्ट डेट ऑफ अपलोडिंग हे इन्स्टिट्यूटसाठी आहे की 15 सप्टेंबरपर्यंत सगळी डाटा वगैरे अपलोड करायचा आहे. बट इथपर्यंत सगळी प्रोसेस आहे जी ऑफिशियली आपल्याला कॅन्डिडेट्सला करायची आहे. आणि हे आता डेट्स आहेत. मे बी कॅपराऊंडचे डेट्स पुढे जाऊन काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर एक्सटेंडसुद्धा होऊ शकतात. म्हणजे कांट से एनिथिंग, बट मोस्टली हे डेट्स तुम्ही फायनल पकडून चला. सो आय होप हे सगळे तुम्हाला समजलेलं असेल कॅपराऊंडचे ऑफिशियल डेट्स. जर तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि ह्याच्यावर मी कॅपराऊंडच्या रूल्सवर एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. अँड ॲज वेल एज आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच पण आहे, ही बॅच पण तुम्ही नक्की जॉईन करा. खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही बॅच कम्प्लिटली क्लोज होणार आहे.
तर त्याच्यामुळे तुम्ही आपलं पर्सनल काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत. एक नंबर प्रोव्हाइड केला आहे पर्सनल काउन्सिलिंगची एन्क्वायरीसाठी. त्या नंबरवर तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.